Hello students, secretarial practice. Last few lectures we have started chapter number 10 dividend and interest. याची मार्किंग आहे या वर्षीसाठीची आपल्याला या 10th चॅप्टरची 13 मार्क्स साठीचा हा चॅप्टर आहे. 10th चॅप्टर डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. यामधील आपण डिव्हिडंड या संदर्भातील मीनिंग घेतली. डिव्हिडंड वर्ड derived from the Latin word. Which word? Dividend term. Dividend term means which is to be divided. वेगळं करणे. त्यानंतर यावरतीची डेफिनेशन घेतली. त्यानंतर इट्स फीचर्स घेतले. आपल्याला क्वेश्चन विचारण्यात येतो डिव्हिडंड व्हॉट इज मीन बाय डिव्हिडंड अँड इट्स फीचर्स. हा तुम्हाला 4 मार्क्ससाठीचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. त्यानंतर आपण सुरू केलं होतं लीगल प्रोव्हिजन ऑन डिव्हिडंड. काय आहे? डिव्हिडंड वाटप करण्यासाठी किंवा डिव्हिडंड संदर्भातील कायदेशीर तरतुदी कोणत्या? लीगल प्रोव्हिजन्स कोणते? त्यामधील आपण फर्स्ट नंबर यामध्ये 4 वेगवेगळ्या लीगल प्रोव्हिजन्स आहेत. त्यामधील फर्स्ट आहे लीगल प्रोव्हिजन ऑन सोर्सेस ऑफ डिव्हिडंड. सोर्स कुठून आहे डिव्हिडंड येण्यासाठीचा आणि त्यावरतीच येण्यासाठी कंपनीचे सोर्सेस यासाठीची लीगल प्रोव्हिजन. सेकंड नंबरचा आहे लीगल प्रोव्हिजन ऑन डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंड डिक्लेअर करण्यासाठी जाहीर करण्यासाठीची कायदेशीर तरतुदी लीगल प्रोव्हिजन. आणि थर्ड आहे लीगल प्रोव्हिजन फॉर सोर्स पाहिलं, त्यानंतर डिक्लेरेशन आहे, त्यानंतर आहे पैसा देणे पेमेंट ऑफ डिव्हिडंड. पैसे देण्यासंदर्भातील पेमेंट करण्यासंदर्भातील लीगल प्रोव्हिजन. या 3 लीगल प्रोव्हिजन्स पैकी एक क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यातच येतो बोर्डामध्ये. या 3 लीगल प्रोव्हिजन्स पैकी एकूण या चॅप्टरची मार्किंग आहे 13 मार्क्ससाठीचा. तर यावरतीचे 4 क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजेच 3 मोठे क्वेश्चन्स 4 मार्क्सचे 4 मार्क्सचे आणि 1 MCQ. यातील फर्स्ट त्या ठिकाणी डिफरन्स किंवा डिस्टिंक्शन बिटवीन इंटरिम डिव्हिडंड अँड फायनल डिव्हिडंड हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर डिव्हिडंड अँड इट्स फीचर्स आणि थर्ड नंबरचा क्वेश्चन यावरतीचा विचारण्यात येतो तो आहे लीगल प्रोव्हिजन. जास्त करून तर लीगल प्रोव्हिजन आतापर्यंतच्या अभ्यासानुसार किंवा त्यावरती मागचे बोर्ड पेपरचे पॅटर्न जर विचार केला तर त्यामध्ये जास्त करून पेमेंटवरती एकतरी जास्त येतं किंवा त्याच्या डिक्लेरेशन संदर्भातील येतं. कधी आधीमध्ये जर याच्यावरतीचा चेंज झाला तर अनपेड डिव्हिडंड आणि अनक्लेम्ड डिव्हिडंड हे विचारू शकतात. या डिक्लेरेशन नंतरचा तो भाग आहे. आणि या चॅप्टरमधील मोड्स ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड हा पॉईंट नंबर 5 हा वगळण्यात आलेला आहे, रिड्यूस करण्यात आलेला आहे. या चॅप्टरमधील 5 नंबरचा पॉईंट्स जो आहे मोड्स ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड हा रिडक्शन करण्यात आलेला आहे या चॅप्टरमधील कोविड-19. तर त्यानंतर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण यावरतीची मिनिंग पाहिली, फीचर्स पाहिले. त्यानंतर फर्स्ट नंबरचा लीगल प्रोव्हिजन सुरू केला होता आणि तो जवळपास संपत आलेला होता. सोर्सेस डिव्हिडंड संदर्भातील कंपनी आहे. त्यामधील फर्स्ट होता सोर्सेस करंट प्रॉफिट झालं असेल तर कंपनी. त्यानंतरचा सेकंड होता आउट ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी. कंपनीला आउट ऑफ प्रॉफिट झाला असेल तर त्या सोर्सेसनुसार डिव्हिडंड देऊ शकते. आणि त्यानंतरचा थर्ड होता सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटने फंडिंग प्रोव्हाइड केल्यानंतर कंपन्यांना ते डिव्हिडंड वाटप करू शकतात. त्यानंतर पुढे आहे डिव्हिडंड कॅन बी पेड आउट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट मधील कॅन बी म्हणजे कंपनी देऊ शकते. कॅपिटल मधील जर प्रॉफिट झाला असेल तर, परंतु त्यासाठी काय देण्यात आलेले आहेत? त्यासाठी काही कंडिशन्स टाकलेले आहेत. त्या कंडिशन्स वरती नुसार पूर्तता करत असेल तर मे बी डिव्हिडंड पेड करू शकतो, लाभांश देऊ शकतो. जशी आपण
वडिलांची मित्राची गाडी घेऊन चाललो, होय थांब कंडिशन आहे, पहिली पेट्रोल टाक मग घेऊन जा, दुसरी गाडीला काही झालं तर तुझं बघून घे, माझ्याकडे यायचं नाही, अशी कंडिशन तू घेत असतील तर गाडी घेऊन जा, असं म्हणतो का नाही आपल्याला? म्हणतोच, बरोबरच आहे. त्याच पद्धतीनं जर कंपनीला भांडवलातून जर प्रॉफिट झाला असेल, जर मे बी द्यायचं असेल तर त्यासाठीच्या काही कंडिशन्स देण्यात आलेल्या आहेत. त्यामधील पहिली कंडिशन आहे कॅपिटल प्रॉफिट आर रिलीज्ड इन कॅश. कॅशमध्येच रिलीज्ड करतो. रिलीज्ड करतो म्हणजे कालच्या ह्याच्यामध्ये पिक्चर रिलीज झाला, लक्ष्मी बॉम्ब अक्षय कुमार, काय झालं? रिलीज झालं. म्हणजे काय झाला? जाहीर झाला. म्हणजेच कशामध्ये देऊ शकतो? इन कॅश. फक्त कॅशमध्ये रिलीज करण्याचं देऊ शकतो, ही पहिली कंडिशन. त्यानंतर सेकंड नंबर आहे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी परमिट्स सच अ डिस्ट्रीब्युशन. आर्टिकल्स ऑफ असोसिएशन कंपनीच्या नियमावलीची मान्यता घेतल्यानंतरच तो डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करू शकतो, ही सेकंड कंडिशन. आणि थर्ड कंडिशन आहे इट रिमेन्स ॲज अ प्रॉफिट आफ्टर रिव्हॅल्युएशन ऑफ ऑल असेट्स अँड लायबिलिटीज. सर्व संपत्ती व मालमत्ते दायित्वाचं याचं रिव्हॅल्युएशन केल्यानंतर जर प्रॉफिट राहत असेल तर तो वाटप करू शकतो. अशा कॅपिटल प्रॉफिटसाठीच्या 3 कंडिशन्स देण्यात आलेल्या आहेत, तर कंपनी त्या सोर्सेसद्वारे डिव्हिडंड देऊ शकते. हे झालं. त्यानंतरचा सी नंबर, डिव्हिडंड कॅन नॉट बी पेड आउट ऑफ कॅपिटल. या कंडिशन्स जर पूर्तता करत नसेल तर आउट ऑफ कॅपिटल मधून देऊ शकत नाही. त्यानंतर लास्ट आहे डिव्हिडंड कॅन बी पेड आउट ऑफ फ्री रिझर्व ऑफ कंपनी. कॅन बी पेड आउट ऑफ फ्री रिझर्व, शिल्लक जे आहे त्या शिल्केमधून डिव्हिडंड कॅन बी पेड. तर शिल्केमधून कॅन बी पेड करू शकते कंपनी. अशा या सोर्सेसद्वारे कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करू शकते. या झाल्या फर्स्ट नंबरच्या लीगल प्रोव्हिजन. त्यानंतर आता लीगल प्रोव्हिजन्स ऑन डिव्हिडंड मधील सेकंड नंबरचे प्रोव्हिजन्स घ्यायचे आहे आपल्याला आहे. पॉइंट नंबर 2, लीगल प्रोव्हिजन फॉर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंड डिक्लेरेशन करण्यासाठीच्या लीगल प्रोव्हिजन्स. परंतु लीगल प्रोव्हिजन्स डिव्हिडंड काय करतोय हो? डिक्लेअर करतो. आपण फीचर्स मध्ये किंवा सर्वसाधारण इंट्रोडक्टरी भाग मध्ये सांगितलोय आपण, आणि त्याच याच्यावरनं हा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, मेमोराइज घ्यायचा आहे. डिव्हिडंड कोण डिक्लेअर करतं? कोण करतं डिव्हिडंड डिक्लेअर? गाढवांनो, पहिल्या दिवशीपासून आहेत की रे? कोण डिक्लेअर करतं? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स फक्त डिक्लेअर करतं, बरोबर? त्याची अप्रुव्हल कोण देतं? अप्रुव्हल कोण देतं? फीचर्स मध्ये सांगितलंय, इंट्रोडक्शन मध्ये सांगितलंय. कमाल आहे यार. बरं चला, कंपनीचे ओनर्स कोण आहेत? बोर्ड ऑफ डायरेक्टर फक्त डिक्लेअर करू शकतो. अप्रुव्हल कोणाच्या मीटिंग मध्ये घ्यावं लागतं? शेअर होल्डर धारकांच्या. याचाच अर्थ परत एक वेळेस लीगल प्रोव्हिजन, कायदेशीर तरतूद. पहिली तरतूद कोणती आहे? बोर्डाची मीटिंग. त्या मीटिंग मध्ये, ॲन्युअल जनरल मीटिंग मध्ये शेअर होल्डर समोर ठेवावं लागतं, मग त्याचं अप्रुव्हल मिळतं. याचा अर्थ सेकंड प्रोव्हिजन कोणती आहे? शेअर होल्डर्स अप्रुव्हल. शेअर होल्डर धारकांची मंजुरी. ही झाली लीगल प्रोव्हिजनची दुसरी स्टेप. त्यानंतर थर्ड आहे, नुसतंच कोणी देऊ शकतं का? कॅशमध्ये द्यायचं आहे, परंतु ते प्रॉफिट झालेला, रिझर्व झालेला, शिल्लक झालेला एक वेगळं अकाउंट ओपन करावं लागतं.
सेपरेट बँक अकाउंट, सेपरेट डिव्हिडंडचं बँक अकाउंट ओपन करावं लागतं आणि त्या अकाउंटमधून पैसा सर्व काही रिलीज केला जातो, वाटप केला जातो त्या अकाउंट्स वेगवेगळ्या. जसं विद्यार्थी काही जणांना शिष्यवृत्ती आहे, एकदाच गट्टा देते का कॉलेजला? नाही, तुमच्या सेपरेट बँक अकाउंटला वाटप केलं जातं. देशाकडे एवढा मोठा संपत्ती आहे का सगळी संपत्ती, देशाची संपत्ती मोदी एकटाच घेऊन एकट्याच नावानं करतो का? नाही, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. एज्युकेशन डिपार्टमेंटला एवढा फंड जातो त्यांच्या वेगळ्या अकाउंटला, मग तिथून वेगळीकडे रिलीज होतो वेगवेगळे. त्याच पद्धतीनं कंपनीला या डिव्हिडंडसाठीचा काय करावा लागतो? एक सेपरेट बँक अकाउंट ओपन करावं लागतं. ही झाली थर्ड प्रोव्हिजन. आणि लास्ट प्रोव्हिजन आहे प्रोहिबिशन टू पे डिव्हिडंड. टू पे डिव्हिडंड. तिसरं लास्ट फोर्थ नंबरची आहे पे डिव्हिडंड. पैसे देण्यासंदर्भातील प्रोव्हिजन किंवा त्यावरतीचं प्रोहिबिशन टू पे डिव्हिडंड. त्यानंतर मग डिव्हिडंड पेड करू शकतो. किती आहेत यामध्ये लीगल प्रोव्हिजन्स डिक्लेअर करण्यासाठीच्या? 4. फर्स्ट नंबरची आहे बोर्ड मीटिंग. सेकंड नंबरची आहे शेअर होल्डर्स अप्रूव्हल. थर्ड नंबरची आहे सेपरेट बँक अकाउंट. आणि फोर्थ नंबरची आहे प्रोहिबिशन टू पे डिव्हिडंड. डिव्हिडंड पेड करण्यासाठी असे 4 त्या ठिकाणी. लीगल प्रोव्हिजन फॉर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. फर्स्ट लीगल प्रोव्हिजन आहे बोर्ड मीटिंग. डिव्हिडंड कॅन बी डिक्लेअर्ड ओनली ऑन, वर्ड वापरलाय ओनली ऑन, रिकमेंडेशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ओनली कोण करू शकतं रिकमेंडेशन? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड मीटिंग शुड बी कॉल्ड टू पास रेझोल्युशन अबाउट. बोर्ड रेझोल्युशन याचा अर्थ बोर्ड मीटिंगमध्ये एक रेझोल्युशन प्रस्ताव ठेवण्यात येतो आणि तो पास करण्यात येतो. अबाउट कशा संदर्भातील काय काय प्रस्तावात म्हणजे त्या रेझोल्युशनमध्ये असतं, तर काय असतं? रेट ऑफ डिव्हिडंड, डिव्हिडंडचा दर काय. दुसरा आहे अमाऊंट ऑफ डिव्हिडंड टू बी पेड, रेट किती आहे आणि त्याची अमाऊंट किती होते पेड करण्यासाठीची, हे त्याच्यात मंजुरी मिळवण्यात येते. त्यानंतर सेकंड नंबर आहे बुक क्लोजर डेट फॉर डिव्हिडंड. डिव्हिडंडचं खातं कधी बंद करायचं. त्यानंतर थर्ड आहे डेट ऑफ ॲन्युअल जनरल मीटिंग, त्यालाच डेट ऑफ AGM म्हणतात, ॲन्युअल जनरल मीटिंग. ॲन्युअल जनरल मीटिंग कधी बोलवायची आणि ती बोलवणे म्हणजेच कोणाची बोलवावी लागते? शेअर होल्डर धारकांची. आणि शेअर होल्डर धारकांमध्ये जे बोर्डानं ठरवलंय त्याची मान्यता शेअर होल्डर धारकाकडून घ्यायची असते, म्हणून तो काय बोलवतो? डेट ऑफ ॲन्युअल जनरल मीटिंग. आणि त्यानंतरचा लास्ट नंबरचा आहे बँक विथ अ सेपरेट अकाउंट शुड बी ओपनड टू रेमिट द डिव्हिडंड अमाऊंट. याचा अर्थ काय आहे? या बोर्ड मीटिंग मध्ये जे पुढचे आपले लीगल प्रोव्हिजन्स आहेत तेच आपण लिहिणार आहोत त्याच्यामध्ये आणि एक एक लाईन बाय लाईन तेच सॉल्व्ह करणार आहोत, आहे का नाही? पहिला काय होता त्याच्यावरचा रेट काय आहे आणि त्याची अमाऊंट किती होणार आहे. त्यानंतर दुसरा काय आहे ते बँक क्लोजर कधी करायचं आहे. काय क्लोजर करायचं आहे? कोणता अकाउंट? डिव्हिडंडचं अकाउंट कधी क्लोज करायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबर आहे ॲन्युअल जनरल मीटिंग कधी बोलवायची आहे. आणि फोर्थ ॲन्युअल जनरल मीटिंग बोलवल्यानंतर अप्रूव्हल मिळाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? पुढे माहितीच आहे आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे. अकाउंट ओपन केल्यानंतर काय करायचं आहे? रेमिट टू पे द डिव्हिडंड. जे आपण पुढे पॉईंट पाठ केले तेच इथं लिहायचं आहे आपल्याला, रिवाइज करायचं आहे आणि त्याच पॉईंटनुसार पुन्हा परत यायचं. आता दुसरा कोणता आहे लीगल प्रोव्हिजन? शेअर होल्डर्स
शेअर होल्डर धारकांची मान्यता काय आहे तर त्यामध्ये शेअर होल्डर्स अप्रुव्हल मध्ये फर्स्ट नंबर आहे डिव्हिडंड इज अप्रूव्ड बाय शेअर होल्डर. कोणाकडून अप्रूव्ड मिळतं डिव्हिडंड साठीच शेअर होल्डर बाय. पण नुसतं तोंडी असून चालतं का नाही तर त्यासाठी काय लागतं बाय पासिंग अन ऑर्डिनरी रेझोल्युशन ॲट द अॅन्युअल जनरल. एक सर्वसाधारण ऑर्डिनरी रेझोल्युशन ठेवायचं आहे रेझोल्युशन प्रस्ताव ठेवायचा आहे आणि तो कशात ठेवायचा आहे अॅन्युअल जनरल मीटिंग शेअर होल्डर धारकांच्या एका सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक सभेमध्ये एक सर्वसाधारण प्रस्ताव ठेवायचा आहे आणि तो मान्यता करून घ्यायचा आहे. हा फर्स्ट नंबर. त्यानंतर सेकंड नंबर कोणता आहे शेअर होल्डर्स कॅन डिक्लेअर अ लोअर रेट ऑफ डिव्हिडंड दॅन what is recommended by the board but not higher than what. शेअर होल्डर धारकांनी जे डिक्लेअर केलेला रेट आहे जो लोअर आहे जो कमी आहे आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स धारकांनी जो केलेला रिकमेंडेड आहे बाय द बोर्ड बट नॉट हायर दॅन दॅट. हायर दॅन दॅट कोणाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स धारकांपेक्षा हायर नसला गेला पाहिजे. जो कोणताही रेट ठरवणार आहे तो बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या हायर रेटपेक्षा नसला गेला पाहिजे. हा दुसरा झाला. त्यानंतर थर्ड नंबर आहे वन्स द डिव्हिडंड इज डिक्लेअर्ड ॲट द जनरल मीटिंग कॅन नॉट बी रिवोक्ड. हा वर्ड फीचर्समध्ये जसंच्या तसा आहे सेंटेन्स कॅन नॉट बी रिवोक्ड. आताच आपण म्हणल्यासारखं वन्स अ डिक्लेअर्ड डिव्हिडंड कॅन नॉट बी रिवोक्ड. एकदा जर जाहीर केलो रिवोक्ड परत घेता येत नाही. त्यानंतर कंपनी इज नॉट परमिटेड टू डिक्लेअर इट सेकंड टाइम इन दॅट इयर. याचाच अर्थ वर्षातून एकदाच डिक्लेअर करता येतो सेकंड टाइम डिक्लेअर करता येत नाही. एवढ्या तीन गोष्टी काय आहेत या शेअर होल्डर्सच्या अप्रुव्हल मध्ये आहेत. त्यानंतर थर्ड नंबरचा आहे सेपरेट बँक अकाउंट. फर्स्ट नंबर कोणती पाहिली आपण डिक्लेरेशन संदर्भात येईल बोर्ड मीटिंग. आता बोर्ड मीटिंग मध्ये काय असतं रिकमेंडेड बाय डिक्लेअर म्हणजेच कोण करू शकतो ओनली द बोर्ड डायरेक्टर्स. आणि या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये काय करावं लागतं त्या मीटिंग मध्ये एक प्रपोजल किंवा एक काय करावं लागतं रेझोल्युशन ठेवावं लागतं. त्या रेझोल्युशन मध्ये काय असतं रेट ऑफ डिव्हिडंड डिव्हिडंडचा रेट दुसरं काय असतं अमाऊंट ऑफ डिव्हिडंड. त्यानंतर काय असतं त्यामध्ये डिव्हिडंडचं अकाउंट क्लोज करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला बुक क्लोजर डेट ऑफ या डिव्हिडंड संदर्भात.